झालेलं, दोघांनी काही घेतलंय काही दिलेलं आहे. पण तसंच इंडो US डील झालाय की नाही झालाय, झाला असेल तर मग नक्की आपण त्या दबावाखाली आलोय का, नाही झालं असेल तर प्रधानमंत्री महोदयांनी सत्कार का स्वीकारला ही सगळी वेगळी गोष्ट आहे. पण हे सगळं जरी एका बाजूला असलं तरी काल जे आम्ही ऐकलं, US चे एक अधिकारी सांगतात, अमेरिकेचे एक अधिकारी सांगतात की त्यांनी भारताला, आपल्या देशाला 30 दिवस तेल रशियाकडून घेण्याची परवानगी दिलेली आहे. आपल्या देशाला तर परवानगी दुसऱ्या देशाची घ्यायला लागते. ही जर परिस्थिती उद्भवली असेल आपल्या देशावर, तर मग महाराष्ट्राने काय करावं आणि महाराष्ट्रासाठी पुढचे दिवस कसे असतील हे आज मुख्यमंत्री महोदयांनी अर्थसंकल्पामध्ये बोलून दाखव. मैं सब बोलूंगा, ये पूरा मराठी होने तो फिर हिंदी पे आता हूँ, फिर इंग्लिश. महाराष्ट्र 5व्या नंबरला आलेलं बघायला मिळत आहे. तमिळनाडू आणि कर्नाटकपेक्षाही आणि गुजरातपेक्षाही मागे सध्या राज्य गेलेलं बघायला मिळत आहे. मला वाटतंय की एकूणच यासाठी म्हणजे उद्योग क्षेत्रासाठी काही नवीन प्रयोजन असेल किंवा महाराष्ट्र पुढे यावा यासाठी काही प्रयोजन याच्यामध्ये. बघा, तुम्हाला सांगू का, आता ह्या आकड्यांमध्ये मी जात नाही, कारण ठीक आहे, मुख्यमंत्री महोदय एका वेगळ्या भ्रमात आहेत की आपण ट्रिलियन डॉलर वगैरे वगैरे, ते सगळं ठीक आहे. परवाचं भाषण जर आपण ऐकलं असेल तर आम्ही उत्तर पण दिलं नाही, आम्ही उलट आनंदात राहत त्याच्यात. पण महत्वाची गोष्ट म्हणजे ते राज्य जे जे करत आहेत, आपण तसं काही करत आहोत का? तामिळनाडू करून जर असं आपण पाहिलं तर जे इन्व्हेस्टमेंट समिट्स होतात, जे पर्यावरणावर आणि तसंच उद्योग जगात आपण पाहतो जे काम त्यांचं चालू, तसं आपण काही करत आहोत का? कर्नाटक असेल, गुजरात असेल, उत्तर प्रदेश देखील असेल, इथे येऊन त्यांच्या ज्या रोड शोज होतात किंवा समिट्स होतात, तसं आपण गेल्या 4 वर्षात काही केलंय का? जो एकंदर राजकीय गोंधळ आपण आपल्या राज्यात पाहतो, तो पाहता, राजकीय अस्थिरता पाहता किंवा राजकीय दादागिरी पाहता गुंतवणूक आपल्या राज्यात तसे येऊ शकतील का? आणि म्हणून मी हे देखील परवाच्या त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर सांगितलं होतं की डॅव्होस किंवा इतर ज्या काही ते सगळे प्रकार करतात, आता ठीक आहे ना, निवडणुका होऊन गेल्या, श्रेयवाद होऊन गेलं, आता तरी दोन्ही बाजूच्या काही तज्ज्ञ लोकांना असेल, काही अनुभवी लोकांना असेल, एकत्र घेऊन बसा आणि आपलं राज्य कसं प्रगती करू शकेल या कॉम्पिटिशन मध्ये ह्याच्यावर विचार करा. आज अर्थसंकल्प